महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील जाचक अटी रद्द करून सर्वसमावेशक सुधारणा करण्याची मागणी आज महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीनं करण्यात आली आहे। कर्जमाफीच्या जाहीर उद्दिष्टांमध्ये आणि प्रत्यक्ष लाभांमध्ये मोठी तफावत असून शेतकऱ्यांना सरसकट विनाअट कर्जमाफी देण्याऐवजी अटी लादल्या जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्जमाफी शासन निर्णयाची होळी करून निदर्शने करण्यात आली। शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळालाच पाहिजे, कर्जमाफी झालीच पाहिजे अशी घोषणा देत आंदोलकांनी बोंब मारून निषेध नोंदवला। उद्योगधंदे करणाऱ्यांची कर्जमाफी सरकारने केली, मात्र शेतकऱ्यांना वाटाण्याच्या अक्षता सरकारने दाखवल्या असून अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाला काळीमा फासण्याचं काम सरकारने केलं असल्याचा आरोप संघटनेचे गिरीश फोंडे यांनी केला। आज या ठिकाणी आम्ही किसान सभेच्या वतीनं शाहू महाराजांचे वारसदार असलेले कोल्हापूर शेतकरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी ही फसवी कर्जमाफी योजना जी काही शासनाने आणली याची होळी करण्यासाठी आणि सरकारच्या नावाने बोंब टोकण्यासाठी आंदोलन म्हणून जमा झालेलो आहोत। राज्य सरकारने ही जी काही योजना जाहीर केलेली आहे ही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसलेली आहेत, कारण याच्यामध्ये फक्त 50,000 शेतकऱ्यांच्या हातामध्ये मिळणार आणि शिवाय 32,29,000 इतके शेतकरी याच्यावरून वगळले जाणार। शिवाय सहकारी क्षेत्रामध्ये काम करणारे जे काही कामगार असतात, जोडधंदा म्हणून ज्यांना पगारी वेळ मिळत नाही असे साखर कामगार असतील, दूध डेअरीमध्ये असं काम करणारे कामगार असतील, यांना या कर्जमाफीतून वगळले जाणार आहे। खऱ्या अर्थाने आमची मागणी होती कर्जमाफी नको, कर्जमुक्ती व्हायला पाहिजे। खतांचे दर वाढलेले आहेत, इंधनाचे दर वाढलेले आहेत, बी बियाणांचे दर वाढलेले आहेत आणि अशा अवस्थेमध्ये या कर्जमाफीतून शेतकऱ्यांच्या हातामध्ये काहीच होणार नाही। एकीकडे हे जे उद्योगपती आहेत यांची 10 वर्षांमध्ये 16 लाख कोटी एवढी कर्जमाफी या केंद्र सरकार राज्य सरकारने केलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना मात्र ह्या वाटाण्याची अक्षता दाखवायचं, तोंडाला पाणी पुसण्याचं काम हे सरकार करत आहे। या सरकारचे दिवस आता भरलेले आहेत। अनेक फळबागा असतील किंवा ग्रीन हाऊस असतील, पॉली हाऊस असतील, या प्रकारच्या शेतकऱ्यांना देखील या कर्जमाफीतून कोणत्या पद्धतीचा फायदा होणार नाही आहे आणि म्हणून आम्ही जाचक अटी एवढ्या लावलेल्या आहेत की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळताच कामा नये। ज्या पद्धतीनं लाडकी बहीण योजना आणून त्याच्यामधून 1,10,000 कोटी महिलांना वेगळ्या नावाखाली वगळलं गेलं, तसाच कारभार जो आहे वेगळ्या जाचक अटींच्या मधून शेतकऱ्यांना वगळायचं षडयंत्र जे आहे फडणवीस सरकार रचत आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगल्या गोष्टी जे आहे कारभार केला होता, त्यांच्या नावाने त्यांच्या नावाला अक्षरशः काळीमा फासण्याचं काम महाराष्ट्र सरकारने केलं आहे। याचा निषेध आम्ही करतो। आज प्रातिनिधिक आंदोलन करत असतो तर पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकरी संघटना एकत्र करून महाराष्ट्र विधानसभा जी आहे ती घेराव घालण्याचं काम आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत आणि या सरकारला सोळो की पळो करून सोडू। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा संघटनेने यावेळी दिला। यावेळी दिनकर सूर्यवंशी, मारुती नलवडे, रघुनाथ माने, सर्जेराव पाटील, शिवाजी कांबळे, तात्यासो पाटील आदी उपस्थित होते। जनप्रवास लाईव्हसाठी कॅमेरामॅन आकाश कांबळे सोबत अमृता पवार, कोल्हापूर।